नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. दुपारचे 3 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापुरात 6 नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न आता झालेला आहे. हाताच्या नसा कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न या नृत्यांगणांनी केलेला आहे. महिला सुधारगृहात घडलेल्या घटनेनं आता खळबळ उडाली आहे. जखमी नृत्यांगणा CPR रुग्णालयामध्ये सध्या दाखल आहेत. आत्महत्येचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात असलं तरी सुद्धा 2 महिन्यांपूर्वीच पोलिसांनी कारवाई करत या सगळ्यांना ताब्यात सुद्धा घेतलं होतं. या आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेलं कारण मात्र अद्याप अस्पष्ट असलं तरी त्यांनी का हे पाऊल उचललं याचं सुद्धा अजून उत्तर मिळालेलं नाहीये. त्यामुळे आता सध्या कोल्हापुरातल्या या घटनेनं सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील आपल्या सोबत आहेत. अमरसिंह, नेमकं हे प्रकरण काय होतं? नेमकं अशी काय परिस्थिती आली होती की या सगळ्यांना सामूहिक आत्महत्या करण्याचा विचार जो आहे तो डोक्यात आला होता? सिद्धेश, गेल्या 2 महिन्यापूर्वी ह्या नृत्यांगनांना एका फार्म हाऊसवरून अटक झाली होती. त्यानंतर त्यांचे जामीन वेळोवेळी फेटाळले गेले होते. त्यामुळे 2 महिन्यापासून त्यांना जामीन मिळाला नव्हता. आणि त्या सुधागृह म्हणजे महिला सुधागृहामध्ये असल्यामुळे त्यांचं जरा मानसिक खच्चीकरण झालं होतं. त्यामुळे त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्या असं प्रथमदर्शी दिसतं. आता पोलीस तपास करत आहेत. गेल्या काही दिवसापासून ह्या नृत्यांगना कोल्हापूर जिल्ह्यातील फार्म हाऊसमध्ये अशा डान्स करत होत्या आणि त्यांना अटक झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर वारंवार होणाऱ्या दाखल गुन्हे आणि त्यांचं लिव्हिंग स्टँडर्ड हे वेगळ्या प्रकारचं होतं आणि तिथं महिला सुधारगृहामध्ये त्यांना राहण्याची व्यवस्थित सुविधा नव्हती असंही त्यांचं म्हणणं होतं. जे कळतं आपल्याला आता ते जाऊन गेल्यानंतर. परंतु त्यांनी सामूहिक आत्महत्या का करण्याचा प्रयत्न केला याचा शोध घेत आहेत पोलीस. बरं, नक्कीच. धन्यवाद अमरसिंह, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.